पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही काय केलो एक देशी गुण दोषी संपन्न। अभंग श्री तुकोबारायांचा मागणी करणार आहे सज्जन हो। आजचा दिवस मागणीचा आहे, म्हणून कीर्तनकाराला कोणताही अभंग आजच्या दिवशी घेता येत नाही। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जर चालायचं असेल तर तुम्हाला त्या नियमामध्येच वागावं लागेल। दंड काय, पहिल्या दिवशी, जागराच्या दिवशी, काल्याच्या दिवशी इतर अभंग घेणं शक्य नाही। आणि म्हणून प्रसंगाला अनुसरून आज मागणी करणारा अभंग घेतलाय। जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो, या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत। अत्यंत गोड अभंग आहे, अत्यंत सुंदर आहे। जरा अंतकरणाची कानं करून सगळ्यांनी ऐका, डोळे उघडे ठेवून ऐका। तुमच्या अंतकरणापर्यंत हा अभंग जशास तसा त्या अभंगाचा भाव तुमच्या अंतकरणापर्यंत उतरवण्याची जबाबदारी माझी, आणि अगदी उघडे डोळे ठेवून सगळ्यांनी कीर्तन ऐकण्याची जबाबदारी तुमची। विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये श्री तुकोबाराय मागणी करतायत भगवान परमात्म्याकडे। आता बघा सज्जन हो, तुकोबाराय आणि मागणी या दोन गोष्टी एका कोटीमध्ये येणं शक्यच होत नाही। बघा, विरुद्धार्थी या दोन्ही गोष्टी आहेत। एकीकडे तुकोबाराय, त्यांचं जीवन वैराग्याने धगधगीत वैराग्य असलेलं तुकोबारायचं जीवन, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे, असं वैराग्य ज्या तुकोबारायांचे ते तुकोबाराय। आणि मागणी करणं हे शक्य नाही, पण तरी देखील तुकोबाराय मागणी करतात सज्जन हो। आता बघा, तुकोबाराय मागणी करणं कसं शक्य नाही, कारण तुकोबारायांच्या जीवनामध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत सज्जन हो, त्या गोष्टींना बाधा येऊ शकते जर तुकोबारायांनी मागणी मागितली तर। कारण तुकोबारायची ती परंपरा नाही। पहिली गोष्ट, मागणी करणं परंपरा लागते, तुकोबारायची मागण्याची परंपरा नाही। परंपरा तुकोबारायांची, तसं परंपरेचा जर विचार केला तर तुकोबारायचा जो वंश आहे, ते जे वंशज आहेत, ज्या कुळामध्ये तुकोबाराय आपल्या परमार्थाची वाटचाल करतात, त्या कुळामध्ये तुकोबारायांच्या वाडवडिलांनी सुद्धा कधी मागितले नाही। वडिलाची दोन तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। एक परंपरेला विरोध आहे, दुसरा स्वभावाला विरोध आहे, आणि तिसरा तुकोबारायांच्या अवाप्त कामतेला विरोध आहे। मागणं म्हणजे एक परंपरेला विरोध आहे। परंपरा काय म्हणते तुकोबारायांची? मागणं त्यांच्या स्वभावात नाही। काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो। वडिलांची काय रीत आहे, त्यांनी कधी हात पसरवले नाही सज्जन हो। हात पसरीजीने परंपरेला विरोध आहे। थोडस आफ्टर सम टाइम परंपरेला विरोध आहे। जर आपण परंपरा तपासली तुकोबारायांची सज्जन हो, परंपरा ज्या कुळामध्ये जन्माला आले ते कुळातही कधी कुणी मागितलेलं नाही। तुकोबारायांच्या वाड वडील
त्या वाड वडिलांपासून आजोबा तुकोबारायांची निष्ठावंत वारी करायची. प्रत्येक एकादशीला आळंदी पंढरीची वारी तुकोबारायच्या आजोबांनी करावी. पण तरी भगवान परमात्म्यानं त्या परमात्म्याकडे देवाला एक दिवस वाटलं की यांचे आपल्यावर फार ऋण झालेत, आता काहीतरी आपण यांना दिलं पाहिजे. विनंती केली भगवान परमात्म्याने त्यांच्या आजोबाकडे मागण्यासाठी, पण नाही मागितलं सज्जन. वाड वडील तिथेही मागितले नाही. आता तुकोबाराच्या वंशाचीच ती परंपरा नाही. वंश माणसाचा दोन प्रकारचा असतो, एक असतो मलवंश आणि दुसरा असतो तो विद्यावंश. मलवंश म्हणजे ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो तो मलवंश त्याला म्हणतो, आणि विद्यावंश म्हणजे ज्यांच्याकडून आपण विद्या अध्ययन केलं तो विद्येचा वंश आहे. मलवंशाची परंपरा जर तपासली तर तुकोबारांच्या मलवंशाच्या त्या कुळामध्ये कुणीच मागितलेलं नाही. आज्याने मागितलं नाही, बापाने मागितलं नाही, तुकोबाराही मागत नाहीत. दुसरी विद्यावंशाची परंपरा जर पाहिली, परमार्थाची परंपरा, तर ती कुठूनही सज्जन हो तुकोबारांची परंपरा. तुकोबाराय सत्ययुगामध्ये कोण होते? प्रल्हाद. नंतर तेच कोण झाले पुढे? पहिले अंगद होते, नंतर प्रल्हाद झाले, प्रल्हादाच्या नंतर नामदेवराय आणि पुन्हा तुकोबाराय. पहिला अवतार तुकोबाराय प्रल्हाद असताना प्रल्हादाच्या त्या वंशामध्ये सुद्धा तुकोबारायांनी मागितलं नाही. भगवान नृसिंह भगवान जेव्हा प्रगट झाले त्यावेळेला नृसिंहाने प्रल्हादाला मागण्यासाठी विनंती केली. प्रल्हाद काही मागायला तयार नाही. भगवान म्हणतात तू काहीतरी माग मला, मी तुझ्यासाठी आलोय. अरे हा नरसिंह अवतार मी फक्त तुझ्यासाठी अपरिधान केलाय, बोल तू काहीतरी माग मला. प्रल्हादाने एकच सांगितलं, यदि रासी समे कामान वारांस्तुं वरदर्शभ कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम. यदि रासी समे कामान कामांस्तुं वरदर्शभ. प्रल्हादाने सांगितलं, देवा माझ्या समोर तुम्ही राशीच्या राशी जरी आणून टाकल्या तरी मला काही नको त्याच. भगवान परमात्मा म्हणतात, प्रल्हाद अरे मला माझी शपथ आहे तुला, तू माझ्याकडे काहीतरी माग. देवानं शपथ घातली होता, काहीतरी मागावं लागेल ना. मग प्रल्हादजी म्हणतात, देवा जर तुझी शपथ असेल, तू जर मला मागायलाच लावत असशील तर देवा मला एकच दान दे, माझी तुझ्याकडे काही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ देऊ नको. बघा काय त्याग आहे सज्जन हो. तुकोबारायची ही विद्यावंशाची परंपरा आहे, तिथंही कुणी मागितलेलं नाही. कारण संतांमध्ये ज्या कुळामध्ये ज्यांच्याकडे पाहत पाहत तुकोबाराय परमार्थ करतात त्या विद्यावंशातल्या त्या संतांनी कधी भगवंताकडे मागितलं नाही. ऐका मायबाप, भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे कधी काही मागू नये. भक्ती करत असताना आपली भक्ती ही निष्काम असावी, सकाम नाही. सकाम भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही, निष्काम भक्तीच भगवंतापर्यंत पोहोचते. पण या जगामध्ये सज्जन असा माणूस मला तरी दिसत नाही जो निष्काम भक्त आहे. सामान्य व्यवहार आपण पाहायला गेलो सज्जन हो, सामान्य एखादा आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये एक सामान्य स्वरूपाचा जर पारमार्थिक कार्यक्रम आपण आयोजित केला, सत्यनारायणासारखा सामान्य कार्यक्रम आहे, 100 रुपयात समाप्त होणारा संपन्न होणारा कार्यक्रम सत्यनारायणाचा. 50 रुपयाचं सामान आणि 50 रुपये दक्षिणा ब्राह्मण काकाला. 100 रुपयात का जो कार्यक्रम संपन्न होतो तो कार्यक्रम आपण करत असताना सुद्धा बघा किती मागणी करतोय. ब्राह्मण काका आपल्याला जोडीला समोर बसायला लावतात आणि मग ते म्हणतात घ्या हातावर पाणी. मग म्हणा मम, आपण म्हणायचं मम. मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त शब्दाकडे ध्यान द्या. मम आत्मन स्मृती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. म्हणजे श्रुती स्मृती पुराणामध्ये जे पुण्य फळ प्राप्त होणार म्हणून सांगितलेले ते सगळं फळ आम्हाला प्राप्त होऊ द्या. किती रुपयात? 100 रुपयात. श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम. पुन्हा आणखी मागणी संपली नाही, मागणीचं भेंडूळच आहे सगळं. पुण्य
अभिवृद्ध्यर्थम इह जन्मनी जन्मांतरे. इह जन्मनी म्हणजे या जन्मात आणि जन्मांतरे म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सगळ्या जन्मात. इह जन्मनी जन्मांतरे कुणाला? फक्त एकट्याला नाही, सकल कुटुंबानाम, सगळ्या कुटुंबाला, सकल कुटुंबानाम. काय? कोरोना होऊ नये. सकल कुटुंबानाम आयुहू, आयुष्य, आरोग्य, आरोग्य मिळावं, त्यांचं आयुष्य वाढावं, आरोग्य मिळावं. काय मागण्या आहेत बघा. सकल कुटुंबानाम आयुहू आरोग्य अभिवृद्ध्यर्थम. ही सगळी मागणी 100 रुपयात, 100 रुपयात. क्या बात आहे. सामान्य आपण जीवनामध्ये सत्यनारायणासारखा कार्यक्रम करतो, आपण मागल्याशिवाय राहत नाही. सज्जन परमार्थ निस्वार्थी असावा. भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे काही मागू नये. भक्त म्हणतात, हे देवा, एखाद्या वेळेला भक्ती करत असताना आमच्या जीवनामध्ये आमच्या परिस्थितीमुळे कदाचित एखाद्या वेळेला तुझ्याकडे मागण्याची दुर्बुद्धी आमच्या अंतकरणात निर्माण होईल. मागण्याची दुर्बुद्धी आमच्या अंतकरणात निर्माण होईल, पण देवा देण्याची चूक मात्र तू कधी करायची नाही. एक भक्त भगवंताला म्हणतो, हे देवा, कि मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा, मागण्याची चूक जरी माझ्याकडून झाली तर देण्याची चूक तू कधी करू नको. कारण आज तुझ्यात आणि माझ्यात देव आणि भक्ताचं नातं आहे ना देवा, ते देव भक्ताचं नातं कायमस्वरूपीचं समाप्त होईल आणि एका मालक आणि मजदुराचं नातं तुझं माझं तयार होईल. म्हणून देवा तू देऊ नकोस. भक्त कधी मागत नाहीत भगवंताकडे, कारण मागणं अत्यंत वाईट आहे. मायबाप, शास्त्रामध्ये 11 गोष्टी वाईट सांगितल्या, त्यामध्ये मागणं सगळ्यात जास्त वाईट सांगितलं बरं का. 11 गोष्टी कोणत्या कोणत्या वाईट आहेत ऐका. बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में बासो, बुरो नारी को नेह बुरो मूर्ख में हासो, बुरो सुमकी सेव बुरो भगिनी घर भाई, बुरो नार कुलच्छ सास घर बुरो जमाई, बुरो पेट पंपाल को बुरो सूरन में भागनो, कवि गंग कहे सुनो शाह अकबर, सबसे बुरो है मांगनो. 11 गोष्टी वाईट आहे. कोणत्या कोणत्या ऐकला? बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में वासो. प्रेम करत असताना जातीपातीचा विचार करून केल्या जाणारं प्रेम वाईट गोष्ट आहे. कारण प्रेम हा शब्द या जगाला कळलाच नाही मायबाप. कबीरदासांनी म्हणावं, ढाई अक्षर प्रेम के बड़े सो पंडित हो. अरे 2.5 अक्षरी प्रेम हा शब्द आहे, पण तो कळला ना माणूस जीवनामध्ये तोच पंडित आहे. बघा, पुराने जमाने में लोग कहा करते थे, प्रेम क्या चीज है, प्यार किसे कहते हैं. पुराने जमाने में लोग कहते थे कि प्यार पूजा घर था पहले. प्यार तो पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है, जिस पर भरोसा करूं वही बेचने के लिए तैयार है. आजची प्रेमाची व्याख्या आहे, तुम्हारे दिल से हमारे दिल तक खींच दी लकीर जिसने, उसी का नाम प्यार है. बाकी तो प्यार पूजा घर था पहले, आज तो बस बाजार है. प्रेम करत असताना मीराबाईनं भगवंताला म्हणावं, देवा तोरी प्रीत तोडी कृष्णा कवन संग जोरू, हम भय तुम भय धागा, हम भय सुहागा. हे
कृष्णा, देव सज्जन हो प्रेम करत असताना सर्व व्यापक प्रेम करतो. प्रेम करत असताना माझ्या भगवंताने पाहिलं का? उच्च नीच काही देव भगवंत, उच्च नीच काही देव भगवंत. नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी सबसे ऊंची है रे प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्याग्यो, साग विदुर घर खाई हो. साग विदुर घर खाई दे, सबसे ऊंची है प्रेम सगाई. प्रेम करत असताना हो जातीपातीचा विचार करून, धर्मपंथांचा विचार करून केल्या जाणार प्रेम वाईट गोष्ट आहे. बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में वासो. जंगलामध्ये जाऊन राहणं वाईट गोष्ट आहे. बुरो नारी को नेह, बुरो मूर्ख में हसो. नारीवर जास्त आसक्त होणं वाईट गोष्ट आहे. राजा दशरथाची काय अवस्था झाली आपल्याला कथा प्रसंग माहिती आहे. बुरो मूर्ख में हसो, मूर्खाच्या सभेमध्ये शहाण्या माणसानं जाऊन हसणं वाईट गोष्ट आहे. बुरो प्रेम को पंथ, बुरो जंगल में वासो. बुरो नारी को नेह, बुरो मूर्ख में हासो. बुरो सुम की सेव, बुरो भगिनी घर भाई. कंजूस माणसाची सेवा करणं वाईट गोष्ट आहे. कारण तो बोलून चालून कसा असतो? कंजूस, चिकट. आपल्याकडं हिंदीमध्ये एक शब्द आहे पुन्हा आणखी, मक्खी चूस. चहात माशी पडली तर पिळून घेईल पण सोडत नाही. अशा चिकट माणसाची किती सेवा केली तरी काही उपयोग नाही, काही भेटणार नाही. बुरो सुमकी सेव, बुरो भगिनी घर भाई. बहिणीच्या घरी भावानं जास्त दिवस राहणं वाईट गोष्ट आहे. बुरो नार कुलच्छ सास घर, बुरो जमाई. कुळाचा नाश करणारी नारी वाईट आहे. सासूच्या घरी जावयानं जास्त दिवस राहणं वाईट आहे. नांदगावातले जावई सोडून नाही तर जायचं एखादा सकाळी सकाळी डबडं घेऊन तो फरार पुन्हा. बुरो नार कुलच्छ सास घर, बुरो जमाई. बुरो पेट पंपाल को, बुरो सूरन में भागणो. कवि गंग कहे सुनो, शाह अकबर सबसे बुरो है मंगनो. पोटाचं खळग भरणं वाईट आहे. बुरो पेट पंपाल को, बुरो सूरण में भागणो. चालू युद्धामध्ये शत्रू आपल्यावरती वरचढ ठरतो हे बघून हातात शस्त्र हातातलं टाकून देऊन पळून जाणं वाईट गोष्ट आहे. आणि शेवटी सांगितलं सर्वात वाईट काय? म्हटले सबसे बुरो है मांगणो. सगळ्यात वाईट मागणं. किती वाईट आहे? कबीरदासजी सांगतात ऐका, मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख, मांगने से मरना भला, यह सतगुरु की सीख. मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख और मांगने से मरना भला, ये सदगुरु की सीख. वाईट आहे मागणं.
ना मांगे सो दूध बराबर, मांग लिया सो पानी, और छीन लिया सो खून बराबर, कबीर बोले बानी. नाही मागता न मागता जे मिळतं ना ते दुधाप्रमाणे असतं, मागून जे मिळतं ते पाण्याप्रमाणे असतं, आणि बरच वडून ताडून घेतलेलं ते रक्ताप्रमाणे असतं. हा, म्हणून मागणं अत्यंत वाईट आहे. ही परंपरा, संतांची परंपरा तुकोबारायांना माहितीये, म्हणून परंपरेला विरोध. दुसरी गोष्ट, स्वभावाला विरोध आहे तुकोबारांचा, कारण तो स्वभाव नाही. हा तपस्वी जीने दिगंता, हा तपस्वी जीने दिगंता. ज्या जगण्यामध्ये हात पसरावे लागतात कोणासमोर तरी. महाराज स्वभावाला विरोध आहे, नाही पसरले हात. संतांनी कधीच कोणासमोर हात पसरवले नाही. छत्रपती शिवरायासारखा शिष्य म्हणून घेणारा सम्राट राजा असताना सुद्धा माझ्या तुकोबाराने कधी त्यांच्या समोरही हात पसरवले नाही. अरे जे बळच आणून दिलं होतं ते सुद्धा परत पाठवलं. म्हणून स्वभावाला विरोध आहे. संतांनी कधीच कोणाकडे काही मागितलं नाही सज्जन हो. आणि माझे संत कधी आपला स्वाभिमान संतांनी गहाण ठेवला नाही. एक गोड प्रसंग आहे बघा, या भारत देशामध्ये घडलेली सत्य घटना आहे. ज्या वेळेला तो बादशाह सिकंदर भारत देशामध्ये येत होता ना मैबाप, बादशाह सिकंदराला या भारत देशामध्ये येताना सांगितलं होतं, हे बादशाह, अरे त्या भारत देशामधून तुला दुसरं काही नाही आणता आलं तरी हरकत नाही, पण भारत देशाचा गौरव, भारत देशाची अस्मिता आणि भारत देशाची संस्कृती जी आहे तो आहे वेद, ऋग्वेदाची संहिता. तो ऋग्वेद तू घेऊन ये. बादशाह ज्या वेळेला आला सज्जन हो, पटना शहरापाशी आला. पटना बिहारमध्ये, पटना शहरापासून 15 किलोमीटरवर एक साधू होता, स्वामी रामतीर्थ त्या साधूचं नाव होतं. आणि त्या स्वामीकडे ती ऋग्वेदाची ओरिजिनल संहिता होती पहा सज्जन हो. आणि ती ओरिजिनल संहिता घेण्यासाठी तो बादशाह तिथे आला होता. कारण सज्जन हो, फार वाईट गोष्ट आहे आजकाल, वेळ मिळाला लोकांना. प्रत्येक जण आता आमचे आपले सगळे तरुण बांधव जर पाहिले ना, बांधावर बी गेले आणि कुठं गेले तर पहिलं त्या 10 वर्षापूर्वी इंदोरीकर म्हणायचा, एक काळ एक दिवस असा येईल, एक काळ असा येईल की माणसं बाई आपलं आऊत शेतात हंता हंता हातात मोबाईल घेऊन म्हणतील माझ्या भाकरी घेऊन या म्हणून. आता काही वाटना, ते सगळं कॉमन झालं कार्यक्रम. आता इतका ओव्हरटेक माणसानं केलंय त्या सगळ्या गोष्टीला की 24 तास माणसं मोबाईल मध्ये नुसते बोट खालीवर खालीवर चालू आहेत. रात्री 2-2 वाजेपर्यंत 2-3 वेळेस जेव्हा नाकावर दनादन मोबाईल येऊन आदळतो का, तेव्हा आपल्याला वाटतं आता झोपायचा टाइम झालाय का. मोठी अवघड गोष्ट आहे बघा सज्जन हो. हे मी सगळं याच्यासाठी सांगायला लागलो, आपल्याकडे वेळ राहिला नाही. आपण विनाकारण आपला जो अनमोल असा वेळ आहे तो आपण खर्च करायला लागलो. आपण वाचन करायला तयार नाहीत, आपण ग्रंथाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. अरे एक ग्रंथ एवढा ताकदीचा या भारत देशातला सज्जन होऊन, एका ग्रंथावर आज दुसरे देश आज 1 नंबरला येत चालले सगळे, नुसत्या एका ग्रंथाचं रिसर्च करून. रशिया सारखा एक देश आहे, त्या रशियाच्या सारख्या देशाने सज्जन हो आपल्या भारत देशातली एवढी मोठी संपत्ती लुटून नेली आहे. म्हणजे पैसा अडका नेला असेल तो तर भाग निराळाच, पण एवढी मोठी खरी संपत्ती होती ती म्हणजे रशियामध्ये 50 किलोमीटरचा अंडरग्राऊंड बोगदा आहे मौली. अंडरग्राऊंड 50 किलोमीटरचा बोगदा, आणि त्या 50 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये सगळे ग्रंथ संपदा, ग्रंथ संग्रहालय असं नाव आहे त्याचं.
आणि भारत देशातले सगळे ग्रंथ नेऊन तिथं त्यांनी ठेवलेले आहेत. आणि त्याच काळामध्ये इंग्रजांच्या राजवटीमध्ये भारत देशातले संस्कृत अस्खलित संस्कृत जाणारी माणसं त्या काळात त्यांनी तिकडे धरून नेली आणि तिथं नेऊन त्या संस्कृत त्या ग्रंथाचा काय अर्थ आहे त्याचा अर्थ त्यांनी जाणून त्याच्यावर संशोधन सुरू केले. आणि आपले बसले येडे त्यांनी मोबाईल दिले, खेळणं हातात दिलं आपल्या आणि बसले आपलं उचकीत आपण इकडंच. म्हणून सज्जना हो, या भारत देशाची खरी संस्कृती जर काय असेल तर आपले ग्रंथ आहेत. ऋग्वेदाची संहिता आणायला लावली होती बादशाह सिकंदराला. आला तो बादशाह सिकंदर सज्जन हो, जरा एका फार गोड प्रसंग आहे. बादशाहाने शिष्यांना पाठवलं, आपल्या सैनिकाला पाठवलं, जाऊन सांगा त्या महात्म्याला किती ऋग्वेदाची संहिता आणून दे म्हणून. बादशाह फकीर बसलेला सज्जन हो दगडावरती मस्तीत. त्याला काय मुंगी आणि राव आम्हा समानची जीव. मुंगी असली काय राजा असला काय, फक्कड महात्म्याला काही नसतं सज्जन हो. कोणी जरी आला तर त्याला सगळे सारखेच असतात. दगडावर बसलेला आहे महात्माच त्याला म्हणावं. जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है कभी रोता है, मुझे बादल स्नान कराते हैं, सब वृक्ष रिश्ते नाते हैं, कभी फिरता नंग मनंगा है, नैनों से बहती गंगा है, जंगल में जोगी बसता है, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आमा. हे सगळं त्या साधूचं जीवन आहे सज्जन हो. जंगलामध्ये राहणारा महात्मा होता. सैनिक पाठवले आणि त्या सैनिकाला उत्तर दिलं. जगावर अधिराज्य करणारा बादशाह सिकंदर आला होता. त्या महात्म्याने सांगितलं सैनिकाला, काम माझं नाही त्या बादशाहकडे, गरज त्याला आहे. मागणी करण्यासाठी मी त्याच्या दारात नाही गेलो, तो माझ्या दारात आलाय. तुमच्या बादशाहाला जाऊन सांगा जर ऋग्वेदाची संहिता पाहिजे असेल तर इथं ये म्हणाव, इथं ये. आणि सज्जना हो हे जाऊन सांगितलं. त्या बादशाहाला राग आला, महात्म्याचा राग आला. आणि शेवटी महात्म्यानं पाऊल उचललं. त्या बादशाहानं त्या महात्म्याकडे जाण्यासाठी पाऊल उचललं. जसं पहिलं पाऊल उचललं ना तसा पहिला पराभव त्याचा झाला सज्जन हो. जगत जेता सिकंदर होता पण महात्म्याकडे त्याला जावं लागलं मजबूरन. हा त्याचा पराभव होता सज्जन हो. जगत जेता होता पण तोही पराभूत झाला होता माझ्या भारत देशाच्या साधू समोर. शेवटी त्या राजानं बादशहाने त्याला फूस लावली. तुला धन देईल, द्रव्य देईल, संपत्ती देईल. पण सगळं सज्जन हो त्याने झुगारून लावलं महात्म्याने. आणि मग शेवटी शेवटचा पर्याय धमकी सुद्धा देऊन पाहिली. शेवटचा पर्याय बादशाह गेला आणि सांगितलं जर तू आता मला ऋग्वेदाची संहिता नाही दिली तर मी तर ती नेणारच आहे पण तुला संपून नेईल. शेवटी त्या महात्म्यानं विचार केला की आपल्याला हा संपवल्यानंतर तर हा घेऊनच जाईल ना. महात्मा फार हुशार होता सज्जन हो. ऐका फार गोड प्रसंग आहे. महात्म्यानं उत्तर दिलं बादशाहला, बादशाह ही ऋग्वेदाची संहिता मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण एका अटीवर. म्हणले काय? उद्या सकाळी सूर्योदय होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. ठीक आहे म्हटले. चौकडून त्या कुटियाच्या अवतीभोवती सगळीकडून कडा पहारा लावला. सैनिक सगळीकडे उभे. महात्मा कुटियामध्ये गेलाय. आपली कुटिया आहे, छोट लेकरू आहे, त्या महात्म्याचं बालक आहे. त्या महात्म्याला आतमध्ये घेतलं, बाळाला आतमध्ये घेतलं. महात्म्याने कुटियेचा दरवाजा बंद केला. बादशाह दारासमोर बसलेला आहे. आतमध्ये त्या झोपडीमध्ये कुटियामध्ये एक छोटासा यज्ञ त्या महात्म्यानं सुरू केला सज्जन हो. आणि यज्ञ सुरू करून एक 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 त्या ऋग्वेदाच्या संहितेचं पान त्याने सुरू करायचं.
हातात घ्यायचं, पूर्ण वाचून काढायचं. समोर बसलेला जो मुलगा होता त्या महात्म्याचा, त्या मुलाने ते सगळं आत कंठस्थ करायचं. महात्म्यानं पान वाचून काढायचं, मुलाने ते कंठस्थ करायचं. एक 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 पान वाचून झालं की महात्म्याने त्या समोर पेटलेल्या यज्ञामध्ये त्याला जाळून टाकायचं. रात्रभर कार्यक्रम चालला. पहाट झाली, नुकताच आता सूर्योदय होणार. त्याच वेळेला सज्जन हा काय करतो एवढ्या वेळापासून राजाला डाऊट आला, आणि राजानं जसं कुटियेचं दार उघडलं सज्जन हो, तसा शेवटचं पान हातात राहिलं होतं. शेवटचं पान हातात राहिलं होतं. बादशाह समोर आहे, आणि त्याच वेळेला सज्जन हो ते बी पान सुटलं. ऋग्वेदाची संपूर्ण संहिता समोर बसलेल्या त्या बालकाने हो मुखोद्गत करून घेतली होती. शेवटचं पान ऋग्वेदाच्या संहितेचं ज्या वेळेला त्या यज्ञामध्ये पडलं, बादशाह चौताळला, राग आला. अरे महात्मा जी, आपने तो बदतमीजी कर दी, आपने दिया हुआ वचन नहीं निभाया. आपने कहा था सुबह होने तक मैं ऋग्वेद की संहिता आपके हाथ में दे दूंगा करके. महात्म्यानं उत्तर दिलं, अरे बादशाह, ही ऋग्वेदाची संहिता आमची संस्कृती आहे. या भारत देशाची आन, या भारत देशाची बाण, आणि या भारत देशाची शान आहे आमची ग्रंथ संपदा. हे बादशाह, ऋग्वेदाची संहिता पाहिजे ना तुला? हा घे. मुलाचा हात आपल्या हातात धरला आणि सांगितलं, हे बघ, हा माझाच मुलगा आहे. संपूर्ण ऋग्वेदाची संहिता याला कंठस्थ आहे, याला पाठ आहे. एक वेळेस या भारत देशाचा साधू स्वतःचा पुत्र देऊ शकतो, पण भारत देशाची संस्कृती विकू शकत नाही. नाही दिलं सज्जन हो. ही भारत देशाची संस्कृती माझ्या साधू संतांनी नाही मागितलं कोणाला, हात नाही पसरवले कोणासमोर. आणि म्हणून सज्जन हो, तुकोबारायच्या स्वभावाला विरोध आहे आणि अवाप्त कामतेला विरोध आहे. पण तरी देखील तुकोबाराय मागणी करतात भगवंताकडे. ऐका मायबाप, का मागितलं? आता बरेचसं त्याच्यावरती आपल्याला काही बोलता येईल बघा. कारण मागणी करत असताना पहिली गोष्ट, मागणारा माणूस छोटा का देणारा छोटा? काय म्हणणं आहे तुमचं? बोला जरा, पटापटा बोला. झोपले नाही तुम्ही? हा, जागेत ना सगळे? हो, तपासून पहा आपले शेजारी पाजारी सगळ्यांनी. मागणारा छोटा का देणारा छोटा? काय म्हणणं आहे तुमचं? उत्तर देत चला की. आमच्याकडे 1.5 वर्षाचे पोरं झाले की घडा 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 बोलत, तुम्ही आणखी बोलत नाही. कोण? मागणारा छोटा आहे, देणारा मोठा आहे. देणाऱ्याचं स्थान उंच असतं सज्जना. घेणाऱ्याचे, देणाऱ्याचे हात वर आहेत का घेणाऱ्याचे? कोणाचे वर हात? कोणाचे? देणाऱ्याचे हात वर आहेत, घेणाऱ्याचे हात खाली आहेत. घेणाऱ्याचं स्थान खाली आहे, देणाऱ्याचं स्थान वर आहे. समुद्र घेण्याचं काम करतो, समुद्राचं स्थान खाली आहे. आणि ढग देण्याचं काम करतात, ते ढगाचं स्थान वरती आहे. मग आता बघा, जर सज्जना हो देणारा मोठा असं म्हणावं, मागणारा घेणारा जर लहान आहे असं म्हणावं, तर तुकोबाराय देणार आहेत का घेणार आहेत? बोलत चला बरं का तुम्ही. कोण आहे? तुकोबाराय देणारे आहेत का घेणारे? हा, मागणी करतात तुकोबाराय म्हणजे घेणारे आहेत. तुकोबाराय घेणारे, देव देणार आहे, महाराज घेणारे आहेत. जर तुकोबाराय घेणारे असतील, घेणाऱ्याचं स्थान जर खालचं असेल, तर तुकोबारायचं स्थान सुद्धा कुठलं समजावं लागेल आपल्याला? खालचं समजावं लागेल. पण मग खालचं स्थान मानलं का? संतांचं स्थान खालचं मानलं का? नाही. अनोरेनुया थोकडा, अनोरेनुया थोकडा, तुका आकाशा एवढा. तुकोबारायचं स्थान
आभाळासारखं म्हणलं सजन आकाशासारखं तुझे आभाळाचे रूप माझा देह माती माय तुकोबाराचं स्थान आभाळासारखं म्हणलं सज्जन हो लहान नाही तुकोबार आहे ज्ञानोबाराय सुद्धा लहान आहेत का नाही